मित्रांनो, पीक संरक्षणासाठी ही रायफल फार पूर्वी घेतली होती. डबल बॅरेल. हे बघा, 2 नळ्या आहेत याला. डबल बॅरेल आर्मस्ट्रॉंग कंपनीची पीक संरक्षणासाठी घेतली होती ही. हा शॉर्ट माहितीसाठी याची साफसफाई. इथं माझा मित्र आहे रामेश्वर, त्याच्या हातात तुम्हाला हे रॉड दिसतंय का? जरा कॅमेऱ्याच्या समोर दाखवा रामेश्वर. आगे दिखाओ रॉड, ये बाजू. तर हा रॉड आहे. हा त्या नळ्यांमध्ये तुम्हाला घालून त्याला तेल लावायचं, साफसफाई करायची लाल तेलानं. ते सगळं तुम्हाला दाखवतो आता, कशी खोलायची, खटका कुठं आहे. आता अब रामेश्वर आपको दिखाएगा कि इसका सफाई कैसे करते हैं. साहेब, खटका खोला त्याचा आणि बॅरल बघूया आपण त्याचे. हे खटका खोलला. हे डबल बॅरल आहे, तुम्हाला जवळनं दाखवतो. हे असं बॅरल असतो. उजेडात जर बघितलं तर दिसतंय का? हे बघा, बॅरलमध्ये कचरा आहे थोडा, आता साफ करायचा आहे. की आपण, साहेब हे पकडा. रामेश्वर, आता त्याच्यामध्ये ऑइल लगाया है, वो बाजू अंदर डालो. ऑइल लावले ते चिंदीला आणि तो बॅरल साफ करून घ्यायचा आहे आत. ये देखो, आर्मस्ट्रॉन्ग कंपनी का यहाँ पे आपको आर्मस्ट्रॉन्ग एंड कंपनी डबल बैरल है. ये चीज़ अब मिलता नहीं है. ये लाइसेंस्ड चीज़ है. क्रॉप प्रोटेक्शन, पीक संरक्षण के लिए लिया था बहुत साल पहले. बहुत ही एंटिक है और जानकारी के लिए और एंटिक दिखाने के लिए ये शॉर्ट का पर्पज़ है, ना कि कोई और इलीगल पर्पज़. हाँ, अब ये आप उसके अंदर डालो और क्लीनिंग कैसे किया जाता है. तेल लगाया हुआ वो जो कॉटन कपड़ा है वो गया अंदर. ये देखिए, पूरा रॉड अंदर गया. उसी तरह से बाहर खींचने का. अच्छा, अंदर फंस गया, निकाला बाहर से. नळी साफ झाली आहे का नाही ते असं उजेडाकडं असं बघायचं. असं उजेडाकडं असं बघायचं. दोनों बैरल साफ हो गया शायद रामेश्वर. दोनों बैरल साफ हो गया. हे बघा, हे रॉडची एक बाजू आहे जी हातात पकडायची, ही बाजू आहे, आणि चिंदी लावायची दुसरी बाजू आहे ही. हे त्याचे खटके बघा कसे आहेत. खटके बघूया आपण. खटका उघडून इथे एक लॉक असते बघा, हे फायरसाठी. हे खटके, आणि इथून हा बॅरल उघडतोय. आता बंद करा.